मातरं वंदे संस्कृतमातरं। चला, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या अभ्यास वर्गाच्या. आपण त्याला फक्त आतापर्यंत अभ्यास वर्ग असंच म्हणत आलो, परंतु यापुढे अभ्यास वर्ग एवढं न म्हणता आपण आपल्या वर्गाला अभ्यास कथा वर्ग असं जर आपण म्हटलं तर ते जास्त योग्य राहील असं मला वाटते. कारण की आपण अभ्यासपुस्तक जे आहे ते आपण घेतो आणि दर शुक्रवारी आपलं हे पंचतंत्र कथा हा भाग घ्यायचा आपला ठरलेला आहे. आणि आज सोमवार आहे, पण मागचे 2 पाठ आपली पंचतंत्र कथा होऊ शकली नाही, त्यामुळे आपण आज ही पंचतंत्र कथा घेतो आहोत. तर जवळपास 2 आठवडे मध्ये आपला खंड पडल्यामुळे एकदा आपण रिव्हिजन घेऊया. एकदा ती कथा मी पुन्हा वाचतो. बघा, आपल्या पहिल्या कथेचं नाव आहे काकस्य उपायः. आणि या कथेचा जो पहिला भाग झाला होता त्याचं आपण मुद्रण केलेलं आहे आणि ते मुद्रण यशस्वीपणे यूट्यूबवर आपण चढवलेलं सुद्धा आहे. त्याचं सूत्र, त्याची लिंक आपल्या व्हॉट्सॲप गणावर टाकलेली सुद्धा आहे. तर ज्यांना या काकस्य उपायः या कथेचा पहिला भाग मिळालेला नसेल किंवा त्या पाठामध्ये अनुपस्थित होते, त्यांनी कृपया तो व्हिडिओ जर पाहिला तर त्यांना कथेचा अर्धा भाग व्यवस्थित समजून येईल. पण तरीही मी एकदा वाचन करतो फक्त आणि त्यांचा एक सरळ अर्थ आपल्याला सांगतो. कोणीतरी आहे मीटिंगमध्ये. तर आपली कथा आहे काकस्य उपायः, म्हणजे कावळ्याचा उपाय. अरे काय झालं? आणि मी आता आपली स्क्रीन शेअर करतो. माझी स्क्रीन सर्वांना दिसते ना? हॅलो, नाही, फक्त संस्कृतम दिसतंय. अच्छा, एक मिनिट. मला असं वाटते माझं लॅपटॉपवरूनच आजही काम करावंच लागेल, कीबोर्ड नसलं तरीही.
चला, आता माझं लॅपटॉप सुरू केलेला आहे मी. ते मोबाईलवर जमत नव्हतं. मी प्रयत्न केला मोबाईलवरच पाठ घ्यायचा, पण मोबाईलवर जमत नव्हतं. आता लॅपटॉपवर माझ्या कीबोर्डमध्ये समस्या आहे, तरीही आपण लॅपटॉपमध्येच घेऊया. काहीही होतं, कसंही हो. बघा, माझ्या अंदाजे आपणापैकी सर्वांना पंचतंत्र कथा आणि अभ्यास पुस्तक हे दोन्ही पुस्तकं मिळाली असतील. आणि ज्यांना मिळालेले नाहीत त्यांच्याकरिता आपल्याजवळ या दोन्ही पुस्तकांची जी PDF आहेत, ह्या PDF मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकून देतो, म्हणजे सर्वांपर्यंत ही पुस्तकं पोहोचून जातील. आता हे PDF माझ्या लॅपटॉपमध्येच आहे. आपला आजचा वर्ग झाला की मी ही दोन्ही पुस्तकं आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकून देतो. चला, आता सर्व कनेक्ट झालेलं आहे. माझं लॅपटॉपसुद्धा आता कनेक्ट झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा इंटरनेट आलेलं आहे. आणि मी तिथं आपली गुगल मीट आता उघडली आणि स्क्रीन शेअर केली की आपला आजचा वर्ग सुरू होणार.
चला, माझी स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो, होय होय. तर काकस्य उपायः. कश्चन महावृक्षः आसीत्. कोणता तरी एक महावृक्ष होता. तत्र कश्चन काकः पत्न्या सह वसति स्म. तिथे कोणता तरी एक कावळा आपल्या पत्नीसोबत राहायचा. तस्य एव वृक्षस्य कोटरे कश्चन कृष्णसर्पः अपि वसति स्म. त्याच झाडाच्या ढोलीमध्ये कोणता तरी एक काळा सापसुद्धा राहत होता. यदा काकी प्रसूता भवति तदा कृष्णसर्पः तस्याः शावकान् खादति स्म. आणि जेव्हा ती कावळी प्रसूत व्हायची तेव्हा तो काळा साप तिच्या पिल्लांना खायचा. एतेन काकः काकी च महत् दुःखम अनुभवतः स्म. त्यामुळे कावळा आणि कावळी यांना खूप मोठे दुःख अनुभवायला यायचे. अतः एकदा काकः स्वमित्रस्य शृगालस्य समीपं गत्वा उक्तवान्. त्यामुळे एकदा कावळा स्वतःचा मित्र असलेल्या एका कोल्ह्याच्या जवळ जाऊन बोलला. काय बोलला? भो मित्र, सह कृष्णसर्पः कथंचित मारणीयः. अरे मित्रा, तो काळा साप ना कोणत्या तरी उपायाने मारला पाहिजे. भवान कमपि उपायं सूचयतु इति. तू कोणता तरी उपाय मला सुचव, असा तो बोलला. शृगालः एकम् उपायं सूचितवान्. त्यानंतर तो लांडगा त्या लांडग्याने एक उपाय सुचवला. तत् श्रुत्वा काकः बहुसंतुष्टः. तो ऐकून कावळा खूप संतुष्ट झाला. आता मला वाटते इथपर्यंत आपण आलो होतो. आता इथून पुढचा भाग शिकवायचा का? हो हो, इथपर्यंत आलो होतं. हां. तर आता कावळ्याला त्या लांडग्याने उपाय सांगितला. आणि तो जो उपाय सांगितला तो काय, आता आपण बघूया. तो उपाय ऐकून आता पुढची ओळ मी वाचतो आहे. तदनंतरम काकः उड्डयनं कुर्वन् नगरम आगतवान्. बघा, आता माझ्याजवळ आज हे लॅपटॉप चालवायला काही कीबोर्ड वगैरे नाही आहे. त्यामुळे आपल्याला वाचूनच ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ही एवढी आज आपल्यावर मर्यादा आहे. तरी मी थोडंसं हे मोठं करून दाखवतो. बघा, आता यातली पहिली ओळ आहे तदनंतरम. तदनंतरम म्हणजे त्यानंतर. काकः उड्डयन कुर्वन् नगरम आगतवान. आता या ओळीचा अर्थ असा समजून घ्यायचा. पहिला शब्द आहे काकः. काकः म्हणजे कावळा. त्यानंतर पुढचे जे दोन शब्द आहेत ना, ते दोन शब्द पहा. पुढचे दोन शब्द आहेत उड्डयन कुर्वन्. उड्डयन कुर्वन् म्हणजे उडत उडत. आपण मराठीमध्ये त्याचा अनुवाद उडत उडत असा घेऊया. पण मूलतः उड्डयन म्हणजे उडणे आणि कुर्वन् म्हणजे करत. तर उड्डाण करत असा अर्थ होईल त्याचा. उड्डाण करत म्हणजे उडत उडत. तर उड्डयन कुर्वन् म्हणजे उड्डाण करत नगरम आगतवान. पुढची ओळ आहे
नगरम आगतवान. नगरम आगतवान म्हणजे नगराला आला, म्हणजे कोण्यातरी त्या तिथं आसपास जे नगर असेल त्या नगरामध्ये तो आला. बघा आता पूर्ण ओळ एकदा मी पुन्हा सांगतो. आता सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण कथा भाग शिकतो आहे ना, पंचतंत्र कथा, तर पंचतंत्र कथा शिकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे करत असताना आपल्या सर्वांजवळ, सर्वांच्या हातामध्ये एक पेन किंवा पेन्सिल असावी, असलीच पाहिजे. आणि बघा, आपण शब्दशः अर्थ या पद्धतीने शिकत आहोत, म्हणजे फार व्याकरणाच्या खोलात न जाता एक शब्द आणि त्या शब्दाचा लगेच अर्थ. तर जे शब्दांचे अर्थ मी सांगतो आहे, हे शब्दांचे अर्थ तुम्हाला समजत असले तरी तुम्ही लिहून घेत चला. आणि कुठे लिहायचे, तर वेगळ्या वहीवर लिहायचे नाहीत, तर हे जे आपलं अभ्यास पुस्तकं आहे, पुस्तक, या पुस्तकावरच लिहायचे, त्या ओळीमध्येच लिहायचे, त्या शब्दाच्या जवळच त्याला क्रमांक देऊन तिथंच कुठेतरी लिहायचं. म्हणजे आपण जर एखाद्या महिन्याने पुन्हा पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही. आता मी शिकवतो आहे, सांगतो आहे, तर सर्वांना समजतं आहे, सगळ्यांना चांगलं वाटतं आहे, पण काही दिवसांनी तुम्ही विसरून जाल आणि पुन्हा हेच पुस्तक उघडलं तर तुम्हाला समस्या होईल. त्यामुळे पेन पेन्सिल हाती असू द्या, पेन्सिलीने लिहा, पेनाने लिहिलं तरीही चालेल, परंतु हे पुस्तक पूर्ण काळं झालेलं पाहिजे, म्हणजे ते शिकलेले व्यवस्थित लक्षात राहतं. तर आपलं वाक्य होतं, तदनंतरम काकः उड्डयन कुर्वन् नगरम आगतवान. तर बघा, आता आपण याला दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊया. या वाक्यामध्ये क्रियापद आहे आगतवान. आता मला प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही. एका शब्दामध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायचं, एका शब्दामध्ये. कः आगतवान? नगरे आगतवान. नगरम आगतवान. तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. काका आगतवान. हा, प्रश्न होता कह आगतवान, कोण आला. काक. हा, आपण शिकलो ना अभ्यास पुस्तकामध्ये. बघा, अभ्यास पुस्तकामध्ये जे आपण शिकलो ना नियम, त्याचं ॲप्लिकेशन, त्याचा प्रयोग आपल्याला पंचतंत्र कथा या भागामध्ये शिकायचा आहे. तर कह आगतवान, कह, का, किम हे शब्द आपण शिकलो ना. कह म्हणजे कोण, तर कोण आला. जेव्हा मी प्रश्न विचारला कह आगतवान, तर प्रश्नाचा अर्थ झाला कोण आला. आता कोण आला या प्रश्नाचं उत्तर नगर होऊ नाही शकत ना, कावळा होईल. त्यामुळे का कह आगतवान हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. तर कह आगतवान, का कह आगतवान. आता पुढचा प्रश्न बघा, का कह कुत्र आगतवान. नगरम आगतवान. नगरम आगतवान. आता या प्रश्नाचं उत्तर होईल का कह नगरम आगतवान, कावळा नगराला आला. का कह किम कुर्वन् नगरम आगतवान. उड्डयनम कुर्वन् आगतवान. उड्डयनम. का कह उड्डयनम कुर्वन्. उड्डयनम. हा, नगरम आगतवान. हा, म्हणजे कावळा हा उड्डाण करत करत नगराला आला. चला, आपल्या सर्वांना पहिली ओळ प्रश्न समजली. पुन्हा एकदा सांगा सर. प्रश्न पुन्हा एकदा. का कह किम कुर्वन् नगरम आगतवान. काही नाही, त्यातलं जे उड्डयनम आहे ना त्या ठिकाणी किम टाकायचं. किम कुर्वन्, उड्डयनम कुर्वन् नगरम आगतवान. चला, पहिली ओळ सर्वांना समजली का? होय. हो, समजली. पहिल्या ओळीमधील एक शब्द मी समजावून सांगितला नाही, तो शब्द आहे तदनंतरम. हा, त्यानंतर. आता या शब्दाचा अर्थ तुम्ही सर्वांनी अंदाजाने एक अनुमान करून काढला, परंतु इथेही एक विषय लक्षात घ्यायचा आहे. आपल्या मराठीमध्ये नंतर हा शब्द आपण वापरतो. मी नंतर येतो, नंतर तो आला, नंतर तो उडत उडत नगरात गेला. परंतु संस्कृतमध्ये नंतर हा शब्द नाही. मग इथे दिसतंय ते काय आहे हो, तर हा शब्द
अनंतरम असा आहे. अनंतरम. तर बघा इथे ना दोन शब्द आहेत. पहिला आहे तद प्लस अनंतरम. हे लक्षात घ्या. तत् अनंतरम म्हणजे ज्या करता आपण नंतर हा शब्द वापरतो ना मराठीमध्ये, नंतर तो गेला, नंतर त्याने दही खाल्ले, तर याकरता संस्कृतमध्ये अनंतरम असा शब्द आहे. अनंतरम सह गतवान, अनंतरम तेन दधी खादितम. एवढी एक बारीक बाब आपण लक्षात असू द्या. तर तद अनंतरम काकः उड्डयनं कुर्वन् नगरम आगतवान. त्यानंतर कावडा उड्डाण करत म्हणजे उडत उडत नगरात आला. आता पुढची ओळ मी वाचतो आहे. तत्र महाराजस्य प्रासादस्य सरोवरे अंतःपुरस्त्रियः जलक्रीडायां मग्नाः आसन्. बघा आता सर्वात आधी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहून घेऊया, त्यानंतर आपण ओळीचा अर्थ पाहूया. तत्र. तत्र म्हणजे तिथे. तिथे म्हणजे कुठे? तर इथे नगराची गोष्ट चालू आहे ना. तर तत्र म्हणजे नगरे, नगरात. तर त्या नगरामध्ये तत्र महाराजस्य प्रासादस्य सरोवरे. महाराजस्य म्हणजे महाराजांच्या, प्रासादस्य म्हणजे राजवाड्याच्या. बघा प्रासाद म्हणजे राजवाडा आणि प्रासादस्य म्हणजे राजवाडाच्या, आणि सरोवरे, सरोवर म्हणजे तलाव आणि सरोवरे म्हणजे तलावात. आता आपण एकंदरीत 4 शब्द पाहिले. तत्र महाराजस्य प्रासादस्य सरोवरे. आता 4 शब्दांचा एकत्रित अर्थ काय होईल की तिथे महाराजांच्या राजवाड्याच्या तलावात असा 4 शब्दांचा अर्थ झाला. आता आपण पुढे जाऊया. तर तिथे महाराजांच्या राजवाड्याच्या तलावामध्ये काय चालू होतं? तर पुढचा शब्द आता मी वाचतो आहे. अंतःपुरस्त्रियः. अंतःपुरस्त्रियः जलक्रीडायां मग्नाः आसन्. तर अंतःपुर या शब्दाचा अर्थ आहे राणी वसा. आता इतिहासाचं पुस्तक वाचत असताना मी हा राणी वसा हा शब्द वाचलेला आहे बरेचदा. राणी वसा म्हणजे महाराजांची राणी जिथे राहते ते ठिकाण, आणि तिथं महाराजांच्या अनेक पत्न्या किंवा महाराजांना जर एकच पत्नी असेल तर त्या महाराजांच्या दास्या, अनेक दासी असायच्या. राजस्त्रिया. सर आप हिंदी में बोलिए इसका अर्थ गाढ़वी. ठीक है, बताता. राजस्त्रिय या शब्दांचा हिंदीमध्ये सुद्धा अर्थ सांगतो. इसको हिंदी में रनिवास कहते हैं. रनिवास. रानीवास नहीं, रानीवास नहीं, रनिवास. हिंदी में रनिवास. हाँ नी हाँ रनिवास. और सुनिए, हिंदी भाषा में यहाँ पर नल वाला न होगा, रनिवास. लेकिन मराठी मध्ये मात्र इथे बाणाचा न येतो. राणी वसा. आणि हिंदी में रनिवास ये अर्थ है. अंतःपुर. तो अंतःपुर का मतलब होता है कि ऐसा स्थान जहाँ पर राजा की पत्नी या पत्नियां और राजा की रानियों के दासियां ये रहती है. इनके रहने का ठिकाण यानी अंतःपुर. मराठी मध्ये राणीवसा, हिंदी में रनिवास. और उसके साथ अगला शब्द है स्त्रियः. स्त्रियः यानी महिलाएं. तो अंतःपुर स्त्रियः यानी अंतःपुर में रहने वाली औरतें, महिलाएं. तर राजाच्या अंतःपुरात राहणाऱ्या महिला, त्याला म्हणायचं अंतःपुर स्त्रियः. चला, तर अंतःपुर स्त्रियः हा शब्द सर्वांना समजला ना? हो. चला, तर ह्या राजाच्या अंतःपुरातील स्त्रिया
जलक्रीडायां मग्नाः आसन. जलक्रीडेमध्ये म्हणजे पाण्यामध्ये धिंगामस्ती करणे. जलक्रीडा पाण्यामध्ये खेळणे, पोहणे, स्नान करणे. तर जलक्रीडायां मग्नाः आसन, तर त्या आपल्या जलक्रीडेमध्ये मग्न होत्या. तर अशा पद्धतीने आपण ही ओळ सुद्धा पूर्ण शिकलो. तत्र महाराज, आता मी पूर्ण ओळ वाचतो बघा. तत्र महाराजस्य प्रासादस्य सरोवरे अंतःपुरस्त्रियः जलक्रीडायां मग्नाः आसन. तिथे ते म्हणजे त्या नगरामध्ये जिथे कावळा गेला त्या नगरात महाराजांच्या राजवाड्याच्या तलावामध्ये आपल्या राणीवस्यातल्या ज्या महिला आहेत त्या जलक्रीडा करीत होत्या, जलक्रीडेमध्ये मग्न होत्या. चला, ही ओळ सर्वांना समजली असेल तर आपण पुढे जाऊया. होय. पुढची ओळ आहे तासाम वस्त्राणी आभरणानि च सरोवरस्य सोपानेषु स्थापितानि आसन. आता हा शब्द बघा, तासाम वस्त्राणी. तासाम म्हणजे त्यांची वस्त्रे, आभरणानि च म्हणजे त्यांचे दागदागिने, हिंदी में गहने. तासाम वस्त्राणी आभरणानि च म्हणजे त्या महिलांचे कपडे आणि त्यांचे दागदागिने. सरोवरस्य सोपानेषु स्थापितानि आसन. सरोवरस्य सोपान, सरोवर म्हणजे तलाव आणि सोपान म्हणजे पायऱ्या. तर आता बघा, हा जो तलाव होता ना, हा काही जंगली तलाव नव्हता. हा राजाच्या राजमहालातील तलाव होता. स्विमिंग पूल आजच्या भाषेमध्ये, आजकाल स्विमिंग पूल म्हणतो आपण त्याला. तर त्याला मस्त छानपैकी आत पाण्यामध्ये उतरत जायला पायऱ्या वगैरे होत्या. तर त्या पायऱ्या म्हणजे इथं झाले सोपान. तर त्या महिलांची कपडे आणि दागदागिने या सरोवरस्य सोपानेषु स्थापितानि आसन म्हणजे त्या तलावाच्या पायऱ्यांवर स्थापितानि आसन. स्थापितानि आसन म्हणजे ठेवलेले होते. बघा पूर्ण वाक्य, तासाम वस्त्राणी आभरणानि च म्हणजे त्यांचे कपडे आणि दागदागिने सरोवरस्य सोपानेषु स्थापितानि आसन म्हणजे आपलं जे तलाव आहे त्या तलावाच्या पायऱ्यांवर ठेवलेले होते. ही ओळ समजली का सर्वांना? चला, आता पुढे आहे काकः तत्र गतवान. फार सोपा अर्थ आहे या ओळीचा. काकः तत्र गतवान. कोण सांगेल? कावळा तेथे गेला. कावळा तिथे गेला. छान छान. कावळा तेथे गेला. मेरा एक क्वेश्चन है. हाँ, पर मेरा एक क्वेश्चन है, यहाँ पे स्थापितानि क्यों लिखा है? मतलब वो किस लिए लिखा है स्थापितानि? स्थापितानि आता है ना. स्थापितानि शब्द का अर्थ होता है रखे हुए. तासाम, मैं पूरा वाक्य फिर से एक बार बताता हूँ. तासाम वस्त्राणी आभरणानि च उनके कपड़े और गहने सरोवर से सोपानेषु उस तालाब के सीढ़ियों पर स्थापितानि आसन रखे हुए थे. समझ गए? हाँ. चलो, काकः तत्र गतवान और अपना हीरो कौवा वहाँ गया. एकम सुवर्णहारम स्वीकृत्य अरण्याभिमुखम प्रस्थितवान. अब देखो, कौवे ने क्या किया की त्यांच्यापैकी एक सोन्याचा हार घेतला आणि अरण्याच्या दिशेने त्याने प्रस्थान केलं. बघा, एकम सुवर्णहारम स्वीकृत्य म्हणजे एक सोन्याचा हार घेऊन अरण्याभिमुखम, अरण्य म्हणजे जंगल आणि अभिमुख या शब्दाचा अर्थ आहे च्या दिशेने. तो अरण्याभिमुख म्हणजे अरण्याच्या दिशेने प्रस्थितवान, त्याने प्रस्थान केले. तत् दृष्ट्वा राजभटाः काकम अनुसृतवन्तः. तत् दृष्ट्वा स्वीकृत्य म्हणजे काय? स्वीकृत्य घेऊन, घेऊन. एकम सुवर्णहारम स्वीकृत्य एक सोन्याचा हार घेऊन अरण्याभिमुखम प्रस्थितवान, तो अरण्याच्या दिशेने त्याने प्रस्थान केले, निघाला. तद्दृष्ट्वा ते पाहून राजभटाः काकम अनुसृतवन्तः
ते पाहून, तद्दृष्ट्वा म्हणजे ते पाहून, राजभटाः, आता भट या शब्दाचा अर्थ ब्राह्मण नव्हे. भट या शब्दाचा अर्थ, भटपासूनच भट्ट बनलेला आहे आपल्या मराठीमध्ये. भट शब्दाचा अर्थ आहे सेवक किंवा सैनिकसुद्धा म्हणतात. तर आपल्याकडे भट्ट हा शब्द आहे ना, रामेश्वर भट्ट, दिगंबर भट्ट. तर महेश भट्ट आहे बघा, एक प्रसिद्ध नाव आहे. तर भट म्हणजे सेवक किंवा सैनिक. तर तत् दृष्ट्वा राजभटाः, ते पाहून राजाचे सैनिक, काकम अनुसृतवन्तः, त्यांनी कावळ्याचा पाठलाग केला. बघा, अनुसृतवन्तः म्हणजे पाठलाग केला. अनुसरती पाठलाग करतो. हां बोलो. फॉलो. हां फॉलो बरोबर. फॉलो. परंतु यहाँ पर अनुसृतवन्तः भूतकाल है तो फॉलोड, अंत में ईडी लगेगा उसे, ईडी उसके पीछे लग जाएंगी. हाँ, तो तद दृष्ट्वा राजभटाः काकम अनुसृतवन्तः, वो देखकर राजा के सैनिक उसके पीछे लग गए. तर बघा, हा पूर्ण परिच्छेद मी शिकवलेला आहे. एकदा मी हा पूर्ण अनुच्छेद सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचतो आणि कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी मला सांगावे. तदनंतरम, बघा सुरुवातीपासून, तदनंतरम काकः उड्डयनं कुर्वन् नगरम् आगतवान्. तत्र महाराजस्य प्रासादस्य सरोवरे अंतःपुरस्त्रियः जलक्रीडायां मग्नाः आसन्. तासां वस्त्राणि आभरणानि च सरोवरस्य सोपानेषु स्थापितानि आसन्. काकः तत्र गतवान्, एकं सुवर्णहारं स्वीकृत्य अरण्याभिमुखं प्रस्थितवान्. तद्दृष्ट्वा राजभटाः काकम् अनुसृतवन्तः. चला, पूर्ण अनुच्छेद मी वाचला. सर्वांना समजला ना? चला. तर अरण्याभिमुखम, अरण्याभिमुखम. आता आपला शेवटचा अनुच्छेद आहे. बघा, पहिली ओळ आहे, काकः अरण्यम आगत्य महावृक्षस्य कोटरे तं हारं पातितवान्, स्वयं दूरं गतवान् च. आता आपण फक्त पहिली ओळ पाहूया, त्या अल्पविरामापर्यंत. अल्पविराम म्हणजे त्या कॉमापर्यंत. काकः अरण्यम आगत्य इथपर्यंत आधी पाहूया. तर आपला हा कावळा वनात येऊन, काकः अरण्यम आगत्य, आपला कावळा त्या जंगलामध्ये येऊन, महावृक्षस्य कोटरे म्हणजे त्या महावृक्षाच्या ढोलीमध्ये, तम हारम पातितवान, त्याने तो हार पाडला. पाडला म्हणजे टाकून दिला. स्वयं दूरम गतवांच, आणि स्वतः दूर गेला. म्हणजे कावळा आला, त्याने महावृक्षाच्या ढोलीमध्ये तो हार टाकून दिला आणि स्वतः मात्र दूर निघून गेला. राजभटाः तत्र आगतवन्तः, म्हणजे आता ते जे राजाचे सैनिक होते ते तिथे आले. आगतवन्तः म्हणजे आले. आता पुढची ओळ बघा. ह्या दोन ओळी समजल्या ना सर्वांना? समजल्या असेल तर आपण पुढे जाऊया. तम म्हणजे? तम म्हणजे तो. तम हारम म्हणजे तो हार, किंवा त्या हाराला टाकून दिले. द्वितीय विभक्ती आहे, ऑब्जेक्ट. अच्छा. आता पुढे आहे, तर तम मतलब उसको, हार को. हाँ, उस हार को. उसको, हाँ, हम हिंदी में उस हार को बोलते हैं, लेकिन संस्कृत में ऐसे आता है, उसको हार को. उस हार को, उसको हार को नहीं, उस हार को. फोरम जी तुम गलत हो. संस्कृत में भी उस हार को हम बोल सकते हैं. कैसे बोलेंगे? यहाँ अगर हमने समास कर दिया ना, कर्मधारय समास, तो संस्कृत में भी उस हार को आ सकता है. देखो अभी यहाँ पर जो लिखा है ना, तम हारम पातितवान, तो इसका अर्थ तो यही है कि उसको, हार को गिराया.
अब हिंदी में हम उसको हार को गिराया ऐसा तो नहीं बोलते, हिंदी में क्या बोलते हैं की उस हार को गिराया. मराठीमध्ये सुद्धा आपण तसंच म्हणतो, त्या हाराला पाडले. लेकिन संस्कृत में भी हम इस तरह से बोल सकते हैं, उस हार को गिराया. कैसे? तो यहाँ पर समास करना होगा. फिर समास करेंगे तो तम की जो द्वितीय विभक्ति को हटा देंगे तो तद बनेगा. तो तद हारम, अगर हमने ऐसा कहा कि महावृक्षस्य कोटरे तद्हारम पातितवान, तो तद्हारम का मतलब होगा उस हार को, उसको हार को, ये मतलब तद्हारम का नहीं होगा. समझ गए? हाँ, मतलब मेरे दूसरे भी क्लास चालू है ना, तो वहाँ टीचर ने मुझे ऐसे सिखाया था, इसलिए मैंने ऐसे बोला. देखो, आपको अन्य शिक्षक ने जो पढ़ाया वो गलत नहीं है, ठीक है, वो गलत नहीं है. अब उस जिस कक्षा की तुम बात कर रही हो, तो उस कक्षा में जितना अपेक्षित था उतना ही उस शिक्षक ने बताया, उनकी कोई गलती नहीं है, क्योंकि उस कक्षा में जितना अपेक्षित था उतना उन्होंने बताया. अब यही तो फायदा है इस अभ्यास वर्ग का, कि हम किसी परीक्षा से के बंधन में नहीं हैं या फिर किसी कोर्स के बंधन में नहीं हैं. हम स्वतंत्र हैं, हमें किसी परीक्षा का कोई डर माहौल नहीं है, तो हम जितना चाहे खींच सकते हैं, जितना चाहे चर्चा कर सकते हैं. ये अभ्यास वर्ग की विशेषता है. चलो आगे बढ़ते हैं. सर, तद की जगह पे तत् का यूज किया तो चलेगा? तत् नहीं, समास में संधि करना कंपलसरी होता है. अच्छा, चलो अब हम अगला वाक्य पढ़ेंगे. बदलेल ना? हाँ, नाही, समजा तद लावलं, काही लावलं तर पातितवान हा क्रियापद बदलेल ना तिथं मग परत? तुमचा प्रश्न समजला नाही. नाही, आता तमच्या तिथं तद लावलं समजा, तर क्रियापद पुन्हा बदलेल ना, धातू बदलेल ना तिथला? नाही बदलणार. कसा सांगतो ऐका. क्रियापद हे कर्त्यानुसार चालते हो, आणि कर्ता बदललेला नाही ना आपला. कर्ता काक हा कावळाच आहे. तमहारम ही फ्रेज ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. कर्मानुसार क्रियापद इथं बदलणार नाही, कर्त्यानुसार बदलते. चला पुढे जाऊया आपण आता. कोटरे ते हारम दृष्टवंत. बघा आतापर्यंत काय झालं की कावळा हार घेऊन आला आणि तो हार त्याने त्या झाडाच्या ढोलीमध्ये टाकला आणि स्वतः मात्र दूर निघून गेला. आता राजाचे सैनिक तिथं आले आणि तिथं आल्यानंतर ते काय करतात, आता पुढची ओळ आहे कोटरे. कोटरे ते हारम दृष्टवंत. बघा ही ओळ, कोटरे इथे, कोटरे ते हारम दृष्टवंत. कोटरे म्हणजे त्या ढोलीमध्ये, ते म्हणजे त्यांनी, हारम म्हणजे हार आला, आणि दृष्टवंत म्हणजे पाहिले. तर त्या झाडाच्या कोटरामध्ये, त्या झाडाच्या ढोलीमध्ये त्यांनी हार पाहिला. आणि पुढे लिहिलेलं आहे पुढच्या ओळीमध्ये, तदा तत्र स्थितः कृष्ण सर्पः. तेव्हा तिथे असलेला काळा साप कोपेन बहिः आगतवान. तो अगदी रागाने बाहेर आला. मग आता ही ओळ बघा समजा. तदा म्हणजे तेव्हा, तत्र स्थितः कृष्ण सर्पः, तिथे असलेला काळा साप, कोपेन, कोपेन म्हणजे खूप रागाने, बहिः आगतवान म्हणजे बाहेर आला. आणि पुढे काय होईल मग, तर राजभटाः दंडप्रहारेण तम मारितवन्तः. मग त्यानंतर राजाच्या सैनिकांनी दंडप्रहारेण, दंड म्हणजे काठी, प्रहार म्हणजे हल्ला, तर काठी हल्ला करून म्हणजे आपल्या दंडाचा प्रहार करून, एका लाकडी काठीचा प्रहार करून, तम मारितवंत, तम म्हणजे त्याला आणि मारितवंत म्हणजे मारले. कोणाला मारले? त्या सापाला. हारमच नीतवंत, आणि त्यांनी ते हार घेऊन गेले. म्हणजे थोडक्यात कावळा आला, कावळ्याने तो हार झाडाच्या ढोलीत टाकला. मग राजाचे सैनिक तिथे आले, त्यांनी तिथे पाहिलं, आणि त्यांना पाहिल्याबरोबर हा जो साप आहे हा अगदी रागारागाने बाहेर आला. आणि जसा साप बाहेर आला तसा राजाच्या सैनिकांनी काठीने त्या सापाला मारून टाकले आणि आपला हार घेऊन गेले. आता शेवटची ओळ मी वाचतो आहे. तद अनंतरम. बघा पुन्हा तदनंतरम शब्द आहे. याला जर आपण वेगवेगळं केलं तर तद अनंतरम असा शब्द होईल. तर तदनंतरम काकः पत्न्यासह सुखेन जीवितवान. त्यानंतर मात्र आपला कावळा
आपल्या पत्नीसोबत सुखाने जीवन जगला. तर मी एकदा पुन्हा हा अनुच्छेद आणि शेवटची ओळ वाचतो. सर्वांनी लक्ष द्या. कुणाला काही अडचण असेल तर विचारा. थांबा. जगू लागला असा शब्द आहे का? काय? त्यानंतर कावळा आपल्या पत्नीसह सुखाने जगू लागला की जगला? जगला. जीवितवान. जीवितवान हा भूतकाळ आहे. आणि सुखाने संसार करू लागला म्हणल्यासारखं. नाही सुखाने नाही. जीवन जगला. द क्रो क्रियापद लिव्ड हॅपी. पाहायचं होतं मला. क्रियापदाचं रूप कोणतं येते? द क्रो लिव्ड हॅपीली. जीवितवान याचा अर्थ जगला. जगू लागला की जगला? जगला. भूतकाळ आहे का मग? हो. गोष्ट नेहमी भूतकाळातच सांगतात, म्हणून जीवितवान म्हणजे मग ठीक आहे. चला समजलं. एकदा हा पॅरेग्राफ मी पुन्हा वाचतो. काकः अरण्यम आगत्य महावृक्षस्य कोटरे तं हारं पातितवान् स्वयं च दूरं गतवान् राजभटाः तत्र आगतवन्तः कोटरे ते हारं दृष्टवन्तः तदा तत्र स्थितः कृष्णसर्पः कोपेन बहिः आगतवान् राजभटाः दण्डप्रहारेण तं मारितवन्तः हारं च नीतवन्तः तदनन्तरं काकः पत्न्या सह सुखेन जीवितवान्. चला बरोबर 8:55 आपली कथा संपली. शेवटचे 5 मिनिटं उरलेले आहेत. तर कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर मुझे डाउट है सर, इसमें ना यहाँ पे लिखा है कृष्ण सर्प कथचित मारणीय, तो मारना चाहिए ऐसे हुआ उसका. तो अनियम और अनियम जो रूल है वो लगता है उसको. मारणीय, करणीय, पाठनीय ऐसा. तो मुझे ये पूछना था कि इसमें तृतीया विभक्ति आएगी और उसके बाद कर्म प्रथमा में जाएगा. तो यहाँ पे ये लोग ने डायरेक्ट सह कृष्ण सर्प कथचित मारणीय ऐसे क्यों लिखा है? तो देखो ये जो है ना अनियर तव्यत प्रत्यय, इनके तो इस चीज़ की तुम्हारे खुद की कंसेप्ट क्लियर नहीं है. नहीं तो यहाँ पर जो लिखा है ना वो सही लिखा है. अब तव्यत और अनियर ये प्रत्यय सिखाना हमारा आज का विषय नहीं है, क्योंकि इन दोनों प्रत्ययों को सिखाने में मेरा 1 घंटा लग जाएगा. तो अभी तो मैं शंका का समाधान नहीं कर पाऊंगा. सर माझा एक प्रश्न आहे की शेवटच्या जे पॅराग्राफ मध्ये आहे शेवटच्या ह्याच्यात, बरोबर आपण इकडे लिहिले की काकः अरण्यम आगत्य महावृक्षस्य कोटरे तं हारं पातितवान्. तर इकडे आपण मराठीत तो म्हटलेला आहे. आणि नंतर शेवटचं जे आहे की राजभटाः दंडप्रहारेण तं मारितवन्तः. तर तिथे तमचं त्याला अर्थ कसा काय झाला? बघा तुमचा प्रश्न मला समजला की पहिल्या वाक्यामध्ये तमचा अर्थ आपण तो सांगितला आणि शेवटच्या वाक्यामध्ये तमचा अर्थ त्याला सांगितला. तर तम या शब्दाचा अर्थ नेहमी त्याला हाच होतो. इंग्रजीमध्ये त्याला हिम HIM असं म्हणतात. पण काय आहे ना की प्रत्येक भाषा ही एकमेवा द्वितीय असते. आणि प्रत्येक भाषेचं जेव्हा आपण एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करतो तेव्हा ते भाषांतर 100% पहिल्या भाषेत ज्या पद्धतीनं बोललंय त्याच पद्धतीनं दुसऱ्या भाषेत सांगता येत नाही, कधीच सांगता येत नाही. त्यामुळे संस्कृतमध्ये जरी तम शब्दाचा अर्थ त्याला असा असला तरी मराठी भाषेमध्ये जे सूट होईल तेच आपल्याला बोलावं लागेल ना. ही द्वितीय विभक्ती आहे का तम म्हणलं तर? हो, तम ही द्वितीय विभक्ती आहे. ओके. आणि इथं कुर्वन् कोणतं आहे मग? पहिल्याच ह्याच्यामध्ये तदनंतरम काकः उड्डायनम कुर्वन् नगरम आगतवान. आता कुर्वन् हा कोणता शब्द आहे मग? कुर्वन् हे क्रियापद आहे. मग कुठल्या म्हणजे सांगतो.
या पहिल्या वाक्यामध्ये 2 क्रियापदे आहेत. पहिली क्रिया आहे काकः उड्डयनं कुर्वन्. आता कुर्वन् ही पहिली क्रिया आहे आणि आगतवान ही दुसरी क्रिया. तर पहिल्या वाक्यामध्ये काकः उड्डयनं कुर्वन्. आता या वाक्यामध्ये उड्डयनम हे कर्म आहे, ऑब्जेक्ट. काकः उड्डयनं कुर्वन्. आणि आता इथून पुढे दुसरं वाक्य सुरू होतं, नगरम आगतवान. समजलं? हो, समजलं. म्हणजे उडून तो नगरात गेला. हो, उडून म्हटलं मतलब तरी एक साथ 2 क्रियाएं हो रही है. हाँ, एक साथ 2 क्रिया है. 2, 3, 4, 5, 10 भी क्रिया हो सकती है. पहिला आपण वेगवेगळे लिहू शकतो का? लिहू शकता. काकः उड्डयनं करोति, काकः नगरं गच्छति. असं 2 वेगळे करून आपण लिहू शकतो. ओके. ऐसे भी बोल सकते हैं ना, काकः उड्डयनं कृत्वा नगरम आगतवान, करके. हाँ, कृत्वा ये भी बोल सकते हैं. वो भी सही है. करोति किंवा कृत्वा. करोति, कृत्वा. चला, आणखी कोणाला काही प्रश्न नाही आहे ना? नाही. चला, धन्यवाद. मग आता आपण इथे आज थांबूया. धन्यवाद. बरोबर 9 वाजलेत. शांती मंत्र घेऊया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. शुभरात्री. शुभरात्री. नमो नमः. शुभरात्री. नमो नमः.